वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपण बघतोय भांडवलाची आवश्यकता. जसं की आपण याच्या आधी संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व बघितले होते. आता आपण पहिल्या धड्यामधलाच 1.3 म्हणजे 1.3 भांडवल आवश्यकता हा मुद्दा बघतोय. ठीक आहे, तर आपण सुरू करू. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो. पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे. कसं आहे, जेव्हा एखादा उद्योजक व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याला व्यवसायासाठी किती पैसा लागणार आहे, त्याला कोणता व्यवसाय करायचा आहे, त्याची शक्यता किती आहे, तो व्यवसाय चालणार की नाही, त्याची कल्पना बरोबर आहे की नाही, मग त्यासाठी भांडवल किती लागणार आहे, त्याची आवश्यकता किती आहे व कोणत्या स्वरूपात ते भांडवल लागणार आहे याचा विचार तो करतो. मग आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. आता महत्त्वाचं काय आहे, खेळते भांडवल व स्थिर भांडवल. स्थिर भांडवल, खेळते भांडवल, दोन प्रकारचे भांडवल व्यवसायामध्ये वापरले जाते. मग नियोजन करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणजे आता समजा मी एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या व्यवसायामध्ये मी फक्त सेवा देतो तर मला स्थिर भांडवल जास्त लागेल आणि खेळते भांडवल कमी. मग स्थिर भांडवल म्हणजे काय, खेळते भांडवल म्हणजे काय? स्थिर भांडवल म्हणजे ते भांडवल जे व्यवसायामध्ये नेहमीसाठी राहतं, ज्याला आपण फिक्स ॲसेट म्हणतो. आणि एकीकडे खेळते भांडवल म्हणजे ते भांडवल जे व्यवसायामध्ये नेहमीसाठी राहत नाही, ते फिरतं भांडवल असतं. म्हणजे रोजच्या व्यवहारात आपण जे वापरतो ते भांडवल म्हणजे खेळते भांडवल, आणि जे व्यवसायामध्ये नेहमीसाठी राहतं ते स्थिर भांडवल. मग या दोन्हीचा विचार करूनच एखादा व्यवसाय सुरू केला जातो. आता आपण भांडवल आवश्यकतेचा विस्तृत अभ्यास करू. आता भांडवलाची आवश्यकता जी असते तिचा आपण अभ्यास करूया. मग तिचा अभ्यास करताना आपल्याला बघायचा आहे पहिला मुद्दा, स्थिर भांडवल. स्थिर भांडवल म्हणजे काय, तर दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. काय म्हटले, दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी व तसेच विक्रीसाठी न घेतलेली. म्हणजे मी एखादी बिल्डिंग, एखादी इमारत खरेदी केली, ते माझं स्थिर भांडवल. पण जर ती इमारत मी विकण्यासाठी खरेदी केली नसेल, मी व्यवसायात ती वापरणार आहे म्हणून मी खरेदी केली असेल, तर ती मालमत्ता स्थिर मालमत्ता, नाहीतर ती स्थिर मालमत्ता राहणार नाही. सरळ शब्दात मांडावयाचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता, फिजिकल ॲसेट, कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता. फिजिकल ॲसेट, भौतिक मालमत्ता म्हणजे ती मालमत्ता ज्या मालमत्तेला आपण हात लावू शकतो, बघू शकतो. द थिंग्स विच वी कॅन सी, वी कॅन टच, फिजिकल ॲसेट म्हणतात त्याला. म्हणजे ज्या गोष्टी आपण बघू शकतो आणि त्याला हात लावू शकतो, म्हणजे तीच काय असते, स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन व इमारत, ज्याला लँड अँड बिल्डिंग म्हणतो, उपस्कर व अन्वयुक्ती, फर्निचर अँड फिक्चर, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.
म्हणजे जेव्हा एखादी नवीन कंपनी सुरू होते तेव्हा स्थिर भांडवलाची जास्त आवश्यकता असते. एखादी पूर्व स्थापित जी संस्था असते, म्हणजे प्री एक्झिस्टेड, जी पहिल्यापासून बनलेली संस्था आहे, तिला कधीच स्थिर भांडवल जास्त लागत नाही. समजा माझा क्लास आहे, माझा क्लास परत एकदा सुरू करतोय, तर हॉल जसाच तसा आहे, फर्निचर आहे, याची गरज पडणार आहे का? नाही पडेल. ते मार्करची, डस्टरची, म्हणजे या खेळत्या भांडवलाची गरज पडेल, स्थिर भांडवलाची नाही. तथापि विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्त पुरवठा करण्यासाठीही अशा भांडवलाची गरज असते. आपण एखादा नवीन जर आपण विस्तार करतोय, एक ब्रांच आहे, नवीन ब्रांच उघडतोय, तर जास्त पैसा लागतो, म्हणजे स्थिर भांडवल जास्त लागतं. तसेच साधन सामग्री बदलण्यासाठी सुद्धा या भांडवलाची आवश्यकता असते. बरोबर आहे, फर्निचर बदलायची गरज पडत असेल तर सरळ काय होणार, आपल्याला पैसा लागणार, म्हणजे स्थिर भांडवल लागणार. ठीक आहे. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक करतात. म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कोण करतं? कंपनी प्रवर्तक करतात. यासाठी प्रथम त्यांना कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. म्हणजे हे करताना प्रवर्तकांना एक कोटेशन म्हणतो आपण ज्याला, ते बनवावं लागतं. रफ आराखडा बनवावा लागतो, यादी बनवावी लागते. जसं की जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रींच्या किमती या संबंधित माहिती ते गोळा करतात. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणाम स्वरूपी एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. म्हणजे कोणती जमीन वापरायची आहे, इमारत कशी राहणार आहे, फर्निचर कोणतं राहणार आहे, मशिनरी यंत्रसामग्री लागेल का, या सर्व गोष्टींचा वापर करून त्याची माहिती गोळा केली जाते व त्या माहितीवरूनच व्यवसायात किती स्थिर भांडवल लागणार आहे त्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेचा अंदाज घेतला जातो. ठीक आहे. मग अलीकडच्या म्हणजे अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियांमुळे भांडवली साधन सामग्रीचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. आजकालच्या आधुनिक जगामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता वाढण्याचं कारण आहे यंत्रसामग्री किंवा नवीन आधुनिक व औद्योगिक प्रक्रियांचा वापर जास्त होतोय, त्यामुळे स्थिर भांडवलाची आवश्यकता जास्त वाढली आहे. भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवतो. यासाठी भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतले जाते. म्हणजे यासाठी कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्जही घेतले जाते. कर्जरोखे हे काय असतात यांच्याबद्दल आपण पुढच्या धड्यात शिकणार आहोत. मग स्थिर भांडवल म्हणजे सरळ जास्त कालावधीसाठी व्यवसायामध्ये राहणारं भांडवल म्हणजे स्थिर भांडवल किंवा स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवलेलं भांडवल म्हणजे स्थिर भांडवल. मग या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक कोणते? आपण आज अभ्यास करू स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा. ठीक आहे. मग आपण बघूया आज ते घटक कोणते. त्यातला पहिला घटक ज्याला म्हणतो आपण व्यवसायाचे स्वरूप. ठीक आहे. उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. व्यवसायाचे स्वरूप म्हणजे उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. आता उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे आपल्याला सेवा देते, वस्तू देते का? नाही. पण रेल्वेमध्ये केलेली गुंतवणूक किती जास्त आहे का? कारण की त्यासाठी स्थिर भांडवल जास्त लागतं. एक रेल बनवली ती 100 वर्ष चालते, 50 वर्ष चालते.
मग तेवढ्या वर्षासाठी ती टिकली पाहिजे म्हणून जास्त गुंतवणूक केली जाते. पटरी एकदा टाकली, स्थिर झाली, ती नंतर बदलावी लागत नाही. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. खरेदी विक्री व्यवसाय म्हणजे कोणता व्यवसाय आहे? एखादी वस्तू खरेदी करून विकणे हे खूप सोपं असतं. एका ठिकाणून खरेदी करायची, दुसऱ्या ठिकाणी विकून टाकायची. मग तसं करताना स्थिर भांडवलाची गरज नसते. त्यासाठी खेळते भांडवल जास्त लागतं. वस्तू खरेदी करणारी पैसा लागतो, वस्तू विकली की परत पैसा येतो, परत तोच पैसा वस्तू खरेदी करण्यासाठी लावायचा, परत तोच पैसा विक्रीसाठी लावायचा, विक्रीतून काढायचा. मग व्यवसायाचे आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी लार्ज स्केल बेसिस स्थापन केली जाते, तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. सरळ शब्दात, सोपी भाषेत, मोठा व्यवसाय सुरू करतोय, जास्त स्थिर भांडवल लागणार. छोटा व्यवसाय सुरू करतोय, कमी स्थिर भांडवल लागणार. कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. बरोबर आहे. मोठा व्यवसाय तर त्याच्या सर्व गोष्टी काय असतात? स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. म्हणून जास्त स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते, तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उत्पादन व वितरण म्हणजे वस्तू बनवून विकणे. मग बनवण्यासाठी भांडवल लागणारच. बनवण्यासाठी भांडवल लागणार, त्याच्यात स्थिर भांडवल जास्त लागणार. कारण की आपल्याला फॅक्टरी बनवावी लागेल. फॅक्टरी उभी करणे व ती उभी करून त्याच्यात वस्तूची निर्मिती करणे, याला जास्त भांडवल लागतं. ठीक आहे. भाडे तत्वाचे प्रमाण, लीज बेसिस. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. आता लीज बेसिस काय असतं? लीज बेसिस इथं खाली दिलेलं बघा. भाडे तत्वाचा करार म्हणजे काय? हा करार आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्यांची काही मालमत्ता दुसऱ्याच वापर करण्यास देतो. उदाहरण जमीन, इमारत, यंत्र इत्यादी. कसं असतं? 100 वर्षासाठी, 50 वर्षासाठी लीजवर वस्तू घेतल्या जातात, जमिनी घेतल्या जातात. त्याला म्हणतात भाडे तत्वाचा करार. खूप जास्त कालावधीसाठी एखादी वस्तू आपण घेणे म्हणजे भाडे तत्वाचा करार. उपकराराची व्यवस्था, सब कॉन्ट्रॅक्ट. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडून सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. म्हणजे सरळ काय, बाबा तू वस्तू बनवून दे, मी विकणार, असं जर करार केलेला असेल, म्हणजे उत्पादन करण्यासाठी एखाद्याला सांगितलेलं असेल आणि तो उत्पादन करून देत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला भांडवल जास्त लागणार नाही. मग स्थिर भांडवल इथं कमी लागणार. जुन्या मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रसंच किंवा जुनी साधन सामग्री कमीत कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. बरोबर आहे. सेकंड हँड मोबाईल घेतला तर 10,000, नवीन घेतला तर 30,000. फरक आहे की नाही? म्हणून जुन्या मालमत्तेचे संपादन करणे म्हणजे जुनी मालमत्ता खरेदी करणे. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, खूप कमी दरात मालमत्ता संपादन करणे, मालमत्ता घेणे. प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते. यंत्रसंच व साधन सामग्रीच्या एक मिनिट. एक मिनिट.
थोडं मागे पुढं झालेलं आहे. यंत्रसंच व साधन सामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिली जातात. ठीक आहे. अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. आता बघा आपण काय बघितलं, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन म्हणजे प्रादेशिक पातळीवर जेव्हा एखादा आपण व्यवसाय सुरू करतो ना, तेव्हा सरकारच, शासनच आपल्याला खूप साऱ्या सवलती देते. मग त्याच्यामध्ये हप्त्यावर म्हणजे इन्स्टॉलमेंटवर आपण एखादी वस्तू खरेदी करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्थिती. ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थिती बिघडत असतील तर आपोआपच स्थिर मालमत्तेचा जो प्रमाण आहे तो बदलतो. अर्थव्यवस्थेचा कल म्हणजे झुकाव म्हणतो आपण मराठीमध्ये, हिंदीमध्ये, की कोणत्या बाजूला जास्त विचार केला जातोय. मग कल कोणत्या बाजूला आहे, कोणत्या बाजूने आपण जास्त बघू शकतो. कंपनीचा भविष्यकाल उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. हिरवा कंदील म्हणजे ग्रीन सिग्नल, कालच आपण शिकलो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतविला जातो. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. भविष्यात आपला व्यवसाय खूप चालणार आहे हे समजल्यावर आपण स्वतःहून काय करतो, नवीन यंत्र खरेदी करतो. ज्या यंत्रामुळे काय होणार, आपल्याला जास्त नफा होणार. लोकसंख्येचा कल. आता लोकसंख्या काय म्हणतात ते बघावं लागेल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठीही चांगली संधी आहे असे वाटते. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. बरोबर आहे. झटकन एकदा समजा लोकसंख्या वाढली तर खूप साऱ्या व्यावसायिक संस्थांना आपला व्यवसायात उत्पादन वाढवावं लागतं, म्हणून स्थिर मालमत्तेची आवश्यकता भासते. ग्राहक प्राधान्य. ठीक आहे. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते म्हणजे देणारे, मोबाईल नेटवर्क पुरविणारे. ठीक आहे. बरोबर आहे. मोबाईल नेटवर्क टावर लावावे लागतात ना, मग टावरमध्ये केलेली गुंतवणूक स्थिर मालमत्ता. मग जे ग्राहक प्राधान्य आहेत त्यांना पण स्थिर मालमत्ता जास्त लागते. स्पर्धात्मक घटक. ठीक आहे. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. उद्युक्त होणे म्हणजे उकसाया जाना. ठीक है. मतलब उकसाते ना कि मैंने किया तू भी कर, या फिर अरे उसने किया मैं करूंगा, असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला म्हणतात स्पर्धात्मक घटक. ठीक आहे. त्याच्यानं सुद्धा स्थिर मालमत्तेची आवश्यकता वाढते. आता आहे खेळते भांडवल. म्हणजे इथं आपले मुद्दे संपले. इथं आपण काय संपवलं, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम टाकणारे घटक. 12 घटक होते, 12 महत्त्वाचे मुद्दे होते. हे आपण घरीच एकदा वाचायचे आहेत. याच्यात काही अडचण असेल विचारायचं आहे. आता आपण संपवलं स्थिर भांडवल व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू खेळते भांडवल. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.